जनतेच्या समस्येच्या बातम्या. भरणे येथे अंधश्रद्धेवर जनजागृती, वैज्ञानिक विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न. अंधश्रद्धा निर्मूलन समिती खेड शाखेच्या वतीनं भरणे येथील सिनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन BEd येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती करण्यात आली. यामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे नेतृत्व खेड तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत पावसकर यांनी केले. यावेळी समितीचे अनुभवी सदस्य नेत्रदीप तांबे उपस्थित होते. प्रारंभी BEd कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी यांनी समितीच्या सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या प्रसंगी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, नैसर्गिक व मानवनिर्मित घटना मागील खरे कारण कसे शोधावे, अंधश्रद्धा कशा प्रकारे पसरवल्या जातात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. काही व्यक्तींकडून हातचलाखीच्या माध्यमातून तथाकथित चमत्कार कसे घडवले जातात याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य संजय काशीद यांनी अंधश्रद्धा व त्यामागील वैज्ञानिक कारणे यावर मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष प्रशांत पावसकर यांनी जनजागृतीची गरज अधोरेखित केली. सूत्रसंचालन व समितीच्या कार्यपद्धतीची माहिती नेत्रदीप तांबे यांनी दिली. तुम्ही इथं सदस्य झालात आणि सगळ्या कार्यक्रमामधून तुम्ही तुमची वैचारिक पातळी सगळ्यांच्याकडे पोहोचवली तर कदाचित मला परंपरामध्ये बराचसा चांगला बदल होऊ शकतो. दुसरे तुम्हाला मी सुचवेन तर्कशुद्ध विचार करा. आता माझ्यासमोर बसलेले बरेचसे प्रशिक्षक मी ऍक्टिव्हिटी बघतोय प्रत्येकाला, कोण हसताय, कोण खाली बोलताय, कोण स्वतःमध्ये चर्चा करताय. हा मुद्दा त्यांच्यासाठी असतो. तर्कशुद्ध विचार करा. जोपर्यंत आपली विचारप्रणाली बदलत नाही तर प्रगती होणार आहे. आपण एक चांगले शिक्षक व्हायचे असतील तर समोर जे चाललंय ते ऐकलं पाहिजे, त्यातून जे चांगलं आहे ते घ्या. म्हणून कुणी म्हटलंय मला माहित नाही, पण मी नक्कीच म्हणणार आहे की शिक्षकाला राजहंस म्हटलं जातं आणि शिक्षक चांगलंच वेचतात, बाकीचं बाजूला ठेवतात. किंवा स्वतःसाठी तरी टाळ्या वाजवा, बाकीचं तरी टाळतात. दुसरा एक भाग आहे, मी आता तुम्हाला सांगेन, तुम्ही बरेचसे लोक शिक्षक होत आहेत तर अंधश्रद्धा निर्मूलमध्ये हा जो प्रकार आहे तो तुम्हाला लागू होणार आहे. बदल स्वीकारा, समाजामध्ये होणारे बदल स्वीकारा. जर आम्ही सांगत असेल की अंधश्रद्धा आणि अशा काही रूढी परंपरा तर त्याच्यावरती विचार करा की हा बदल व्हायला हवं की नको. ठीक आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला की सगळे जातात. कशासाठी? वस्तू मिळते. मला माहित आहे, मला वाटतं कदाचित त्याची मिळते अशी पण काय